मित्रांनो, आपल्या शेजारी बांगलादेशमध्ये तख्ता पलटानंतर बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये तारिक अहमद यांची BNP म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी ही प्रचंड बहुमताने निवडून आली आणि जमाते इस्लामिया ह्या पॉलिटिकल पार्टीचा पराभव झाला. आता BNP येऊ द्या नाही तर जमात येऊ द्या, ह्या दोन्ही ज्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत हे अँटी इंडिया म्हणजे भारत विरोधी नेरेटिव्ह ठेवणाऱ्या. पण BNP आणि जमाते इस्लामियामध्ये एक फरक आहे, ते म्हणजे BNP ही जी पॉलिटिकल पार्टी आहे तिची विचार जरी भारत विरोधी जरी असली तरी त्यांनी ट्रेड असेल, बाकीच्या गोष्टी असेल, या गोष्टीमध्ये भारताबरोबर त्यांनी जुळून घेतले याआधीसुद्धा. आणि ही जी जमाते इस्लामिया आहे ही जी रॅडिकल पार्टी आहे, म्हणजे आपण तिला रॅडिकलच म्हणू, हे ज्या वेळेस बांगलादेशमध्ये हे रॅडिकल एलिमेंट उफाळून वरती त्या लोकांनी ज्या डोकं काढलेलं आहे त्यावेळेस ते आपल्यासाठी डोकेदुखी ठरलेले. मग त्यामध्ये बांगलादेशमध्ये मायनॉरिटींवरती हल्ले असतील, परत भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकणं असेल, हे अनेक गोष्टी ज्या आहेत ते जमाते इस्लामिया ही जी पॉलिटिकल पार्टी आहे ही करत असते. आणि त्यामुळं BNPसुद्धा भारतविरोधी आहे आणि जमाते इस्लामियासुद्धा भारतविरोधी आहे. भारताच्या समर्थनात असलेली आवामी लीग जी शेख हसीना यांची पॉलिटिकल पार्टी होती, त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतला नव्हता. आवामी लीग ही निवडणुकीमधून बाहेर होती, त्यामुळं BNPचा या निवडणुकीमध्ये विजय झाला. आता या दोघांचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर BNPचं येणं किंवा जमाते इस्लामियाचं बांगलादेशमध्ये येणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी काही चांगल्या नाहीत. पण दगडापेक्षा आपण म्हणतो ना वीट मऊ, तर ही जी BNP आहे बांगलादेश नॅशनल पार्टी खालिदा जिहा तारिक अहमद यांची, ती वीट आहे. आणि ही जी जमाते इस्लामिया नावाची पॉलिटिकल पार्टी आहे, पॉलिटिकल पार्टी म्हणण्यापेक्षा तुम्ही याला एक रॅडिकल ग्रुपच म्हणा, तो दगड आहे.